गेल्या 15 वर्षापासून धनंजय महाडिक समाजकार्यात आघाडीवर आहेत। कोल्हापूरचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रभागी राहिले आहेत। गेल्या 5 वर्षात खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम कोल्हापूरची जनता जाणून आहे। कोल्हापूरचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि कोल्हापूरशी एकरूप झालेल्या धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याचे शिवाजी पेठेने ठरवले आहे, अशी ग्वाही माजी नगरसेवक अजित राऊत यांनी दिली। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी शिवाजी पेठ परिसरात आयोजित भव्य प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते। शिवाजी पेठेतून मिळालेला प्रतिसाद म्हणजे धनंजय महाडिक यांच्या विजयाची नांदी आहे, असा सुरू म्हटला। काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी शिवाजी पेठेतून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेला नागरिकांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला। शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आर.के. पवार, माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक महेश सावंत, माजी नगरसेवक बाबा पार्टे, उत्तम कोराणे, अजित राऊत यांच्या पुढाकारातून शिवाजी पेठ परिसरातून निघालेल्या पदयात्रेमध्ये घराघरातून नागरिक सहभागी झाले। यावेळी धनंजय महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला। घरोघरी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेणाऱ्या सचित्र माहिती पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं। विजयाच्या घोषणा, धनंजय महाडिक यांच्या चेहऱ्याचा मुखवटा लावलेली बच्चे कंपनी, महिलांचा लक्षणीय सहभाग यामुळे ही प्रचार फेरी लक्षवेधी ठरली। काही जण निवडणुकीच्या तोंडावर उगवले असून विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नसल्यानं जनतेची दिशाभूल करतायत। अशा उमेदवारांपेक्षा कामातून बोलणाऱ्या धनंजय महाडिक यांच्या पाठीशी शिवाजी पेठेतील सुज्ञ मतदार राहतील, असा विश्वास माजी नगरसेवक अजित राऊत यांनी व्यक्त केला। आपणच फक्त शिवाजी पेठेचे तारणहार असा विरोधकांचा समज आहे, पण धनंजय महाडिक यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी करून कोल्हापूरकरांची मनं जिंकली आहेत, असं शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आर.के. पवार म्हणाले। तर मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवणाऱ्या महाडिक यांना शिवाजी पेठेचा एकमुखी पाठिंबा असल्याचं माजी महापौर बाजीराव चव्हाण म्हणाले। या प्रचार फेरीत माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, सुनील देसाई, सुहास साळोखे, संजय कुराडे, संजय पडवळे, राजेंद्र चव्हाण, भानुदास इंगवले, नितीन हरुगले, युवराज साळुंखे, प्रताप देसाई, प्रमोद सरनाईक, चंद्रकांत सूर्यवंशी, युवराज साळवे, शिवाजी तावडे, सुनील जाधव, विवेक महाडिक, सराफ संघाचे सुरेश गायकवाड, पतोडी उर्फ कुलदीप गायकवाड, अतुल साळुंखे, निखिल कोराणे, शेखर पवार, राजू सावंत, संजय करंबे, भीमराव घोडगे, बबन मोरे, बाळासो सासणे, विकास जाधव, विकास साळुंखे, गणेश चव्हाण, संजू आयरेकर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, नाना साळुंखे, सुनील काटकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।